20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये का भांडता? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य आहे मुंबईत घेतलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामधलं। या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र दिला? युती संदर्भात राज ठाकरेंनी यावेळी काय भाष्य केलं? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना नेमकं काय सांगितलं? सगळं समजून घेऊयात। महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी आता सुरू झाली आहे। याच अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमधील रंगशारदा इथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। आगामी महापालिका निवडणुका, मुंबईतील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली। या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र दिला ते सुद्धा पाहूयात। मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या। मतदार याद्या तपासा, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकत्र काम करा, असं देखील राज ठाकरे म्हणाले। 20 वर्षांनी आम्ही 2 भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग पदाधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये कोणताही वाद घालू नका, असं देखील राज ठाकरे म्हणाले। लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर द्या, ग्राउंडवर उतरून काम करा। मराठी अस्मितेचा मुद्दा सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडा, एकमेकांना मान सन्मान द्या, आपापसामध्ये पटत नाही, चालत नाही असं बोलू नका। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील, त्यांना स्वीकारून काम करा, अशा सूचना राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या या कानमंत्रावर बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले ते सुद्धा पहा। त्यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारीनिशी सामोरी जाऊ, अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या। आणि त्या सूचना त्यांनी अत्यंत त्याला काय बोलतात, कार्यकर्त्यांना हसत खेळत केलेल्या आहेत। आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं हात वर करून तुम्हाला या सूचना मान्य करायची की नाही तेही सांगा। त्याप्रमाणे सगळ्यांना त्या सूचना मान्य करून आता कामालाच वेळ लागलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये सगळ्यांना विचारणा केलेली होती, येत्या काळामध्ये ही समीकरणं जुळू पाहतायत त्या दृष्टीनं असं काही मनसे अध्यक्षांनी केलेलं आहे का? पदाधिकाऱ्यांना युती विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर करण्याच्या संदर्भामध्ये काही विचारणा केलेली आहे का, किंवा त्यांचा रोख काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, त्या विषयावरती काही चर्चा झाली नाही। मात्र साहेबांनी सांगितलंय की आपण तुम्ही एकमेकांना मान सन्मान दिला पाहिजे, मान सन्मान दिल्यासोबतच आपणही कसं वागतो, काय करतो त्याच्यावर आपल्याला निर्बंध आणली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। काही जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या असंही बिलकुल। आपले जे माजी पदाधिकारी आहेत, काही उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत, तुमच्या आपसामध्ये पटत नाही, तुम्हाला आवडत नाही, असं करून चालणार नाही। कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्याला विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे। शिवाय जी रिझर्वेशन्स येणार आहेत, आरक्षण, त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखी कुठलं आरक्षण असो, त्या बाबतीत त्यांनी सूचना केली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याचे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले। काम कसं करायचं, राज ठाकरेंच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, या संदर्भात हा मेळावा असल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली। मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश हे सन्माननीय राजसाहेबांनी दिलेले आहेत। येणाऱ्या निवडणुकांमध्ये गटाध्यक्षांनी काय काम करायचं आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत साहेबांना, उपशाखाध्यक्षांकडनं काय अपेक्षा आहेत, बाकी पदाधिकाऱ्यांकडनं काय अपेक्षा आहेत, BLA कशा पद्धतीने माझे, या संदर्भातलं एक संपूर्ण विस्तृत मार्गदर्शन हे सन्माननीय राजसाहेबांनी केलेलं आहे। राज ठाकरेंनी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात मेळाव्यात कुठलंही ठोस असं भाष्य केलं नसलं तरी दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचा उल्लेख राज ठाकरेंनी यावेळी केला। एकीकडे दोन्ही भावांच्या युतीच्या चर्चा महाराष्ट्रात जोर धरू लागल्या असताना उद्धव ठाकरे बुधवारपासून 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत। इंडिया आघाडीची वज्रमूठ घट्ट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय। इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचं आता पुढे काय होतं, मनपा निवडणुकीत कसं चित्र पाहायला मिळतं, मनसे इंडिया आघाडीत सामील होते का, उद्धव ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यामागे नेमकं काय गणित आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच ठरवेल।
तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.